मवियामध्ये मतभेद नसल्याचं संजय राऊत खोटं बोलत आहेत असं आता प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। मवियामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत। वेळकाढूपणामुळे मवियाचं जागा वाटप रखडलंय। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातली आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे। काँग्रेसनं त्यांचा इगो बाजूला ठेवावा असा सल्ला देखील या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलेलं आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला विलंब होत असल्यानं त्यांनी खरगेंना एक पत्र लिहिलं। मवियामध्ये 15 जागांवरून तिढा कायम आहे, तो तिढा लवकर सोडवण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे खरगे यांना केली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट पत्र लिहिलेलं आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला विलंब होत असल्यामुळे त्यांनी खरगेंना एक पत्र लिहिलंय। दरम्यान नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। राणांचं जात प्रमाणपत्र हे बोगस आहे। काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये लागणार आहे आणि त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत। मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे।